नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी एक युनिक डिश घेऊन आलेली आहे, जी म्हणजे कच्च्या आंब्याची कढी किंवा कैरीची कढी। उन्हाळ्यामध्ये कच्चे आंबे भरपूर प्रमाणात असतात आणि आधी जुन्या लग्नांमध्ये ना पंक्तीच्या जेवणांमध्ये ही कढी नेहमी राहायची उन्हाळ्याच्या जेवणामध्ये। तर चला आज तीच कढी आपण बनवून तयार करूया। तर यासाठी साहित्य घेतलेलं आहे, हे बघा, कच्ची कैरी घेतलेली आहे, बेसन पीठ, शेंगदाणे, मोहरी आणि मेथीदाणे, जिरं, हळद, मीठ, लसणाच्या कळ्या, लाल मिरची, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। तर चला सर्वात आधी आपण इथे ही कच्ची कैरी आहे, हिला ना असं बॉईल करून घेऊ। कुकरच्या 2-3 सीट्या आपण काढून घेऊ। छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे, 1 ग्लास पाणी घातलं, कुकरचं झाकण लावून छानपैकी 3 ते 4 सीट्या घेऊ, म्हणजे व्यवस्थित आपली सॉफ्ट ती कैरी शिजल्या जाईल आणि तिचा जो पल्प आहे तो पण काढायला आपल्याला इझी जाईल। बघू शकता 3-4 सीट्या झाल्या की आपली कैरी शिजली म्हणून समजायची। कुकर मी छान थंडा करून घेतलेला आहे, बघू शकता छानपैकी आपली कैरी इथे शिजून तयार आहे। आता मी एका स्पूनच्या साहाय्याने इथे हा सर्व पल्प काढून घेणार आहे। बघू शकता छान आंबा सॉफ्ट शिजला की पटकन इझिली हा पल्प निघल्या जातो। बघू शकता असंच मी पूर्ण आंब्याचा हा पल्प काढून घेतलेला आहे। आता हा पल्प इथे आपण काढून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। छान कैरी नरम शिजली की मिक्स करायला सोपी जाते। छान व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये मी आता बेसन पीठ घालून घेणार आहे आणि 1.5 चम्मच मी ते बेसन पीठ घेतलेलं आहे छोट्या चम्मचनी आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। खूप बेसन पीठ घेऊ नका, 1.5 चम्मच छोट्या चम्मचनी पुरेसा आहे आणि व्यवस्थित इथे आपण याला मिक्स करून घेतलेलं आहे। बघू शकता आता एका कढईमध्ये मी इथे तेल घालून घेणार आहे। जास्त तेलाचा वापर नाही करायचा आपल्याला कढीला वगैरे। तेल घालून घेतलं, तेल गरम झालं की यामध्ये मी मेथी दाणे आणि मोहरी घालून घेणार आहे। त्याचसोबत मी इथे जिरं सुद्धा घालून घेणार आहे आणि छान याला तडतडू देणार आहे। यामध्ये मी 5 ते 6 लसण कळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहे, चिरून नाही घेतलेले आहे, तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता, पण ठेचल्याने छान फ्लेवर येते त्याचा। 5-6 कळ्या छान ठेचून घेतल्या, त्या परतल्या की यामध्ये मी लाल सुकी मिरची घालून घेतलेली आहे आणि ती सुद्धा आपण साधारण 5 ते 7 सेकंद छान त्याला फ्राय करून घेऊ। त्यानंतर मी यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून घेणार आहे। छान फ्रेश कढीपत्ता आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि व्यवस्थित इथे आपल्याला छान हा तडका फ्राय करून घ्यायचा आहे। छान मिरची वगैरे तेलामध्ये परतल्या गेली पाहिजे। किंचितशी मी इथे हळद घालून घेतलेली आहे, जास्त हळदीचा वापर नाही करायचा आपल्याला। किंचितशी मी हळद घालून घेतलेली आहे, ती सुद्धा परतवली। आता आपलं हे जे मिश्रण आंब्याचं आणि बेसन पिठाचं जे मिश्रण होतं ते आपण यामध्ये सोडून घेऊ। बघू शकता छान ते साहित्य परतल्या गेलं, त्यानंतरच आपल्याला छान हे मिश्रण सोडून घ्यायचं आहे। गरजेनुसार आपण इथे पाणी घालून घेऊ। कमी जास्त तुम्ही पाण्याचा वापर करू शकता, पातळ पाहिजे असेल तर थोडं जास्त, कारण की ही कढी काय होते थंडी झाली की ती अजून घट्ट येते, म्हणून पाण्याचा वापर तुम्ही सांभाळूनच करा। साधारण मी इथे 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे, मला इतकं पुरेसं आहे। व्यवस्थित याला मिक्स करून घेऊ। नंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही पुन्हा पाणी घालू शकता। यामध्ये मीठ घालून घेतलं आणि गूळ घालून घेतलाय। छान आंबट गोड चवीची ही कढी तयार होण्यासाठी मी गूळ सुद्धा घातलेला आहे। यामध्ये मी भाजून शेंगदाणे घेतले, त्याचं साल काढून छान 2 तुकडे करून शेंगदाणे सुद्धा टाकले। खूप महत्त्वाचे आहे, खूप छान टेस्ट येते, तुम्ही नक्की एकदा घालून बघाल। या पद्धतीने तुम्ही ही आंब्याची कढी करून बघा, खूप छान होते, टेस्टी, आणि मसाले भातासोबत तर खूप छान वाटते। ही साध्या भातासोबत सुद्धा आपण खाऊ शकतो। छानपैकी 5 मिनिटं मीला उकळी आणून घेतलेली आहे, त्यानंतर फ्रेश कोथिंबीर घालून घेतली आहे। आपली आंब्याची कढी, कच्च्या आंब्याची कढी म्हणू शकतो आपण याला, आपली बनवून इथे तयार आहे। नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।